उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे यांनी मुंबईसाठी नवी रणनीती राबवण्याचा निर्णय घेतला असल्याची चिन्ह आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतून नुकतेच शिवसेनेत आलेले आमदार आणि विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती सचिन अहिर यांच्या खांद्यावर मुंबईची धुरा सोपवण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेत येत्या काळात पडद्यामागे आदित्य ठाकरे विरुद्ध सचिन अहिर असं द्वंद्व पाहायला मिळू शकतं। दरम्यान मुंबईतल्या शिंदे समर्थक नगरसेवकांसाठी आज सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली विधान भवनात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला राहुल शेवाळेही उपस्थित होते, पण तरीही शिवसेनेच्या मुंबईच्या संघटनात्मक रणनीतीत बदल होत असल्याच्या चर्चा आहेत। मुंबईची जबाबदारी नाही माझ्यावरती, राज्याची आणि मुंबईचा प्रतिनिधी म्हणून मुंबईची अधिकची जबाबदारी ही माझ्यावरती वैयक्तिक तरी आहे ना। मी एक मुंबईकर असल्यामुळे, मुंबईवरती एक वेगळं प्रेम असल्यामुळे ही बैठक मी घेतलेली आहे। उद्या दुसऱ्या पक्षातले पण लोक आले तरी देखील त्यांना मी निश्चितपणे बोलीन, कारण मुंबई शहरासाठी जर चांगली कामं जर कुठच्याही पक्षाचा माणूस किंवा व्यक्ती करत असेल तर त्याला साथ देणं राज्याचा विधान परिषदेचा उपसभापती या नात्याने ही माझी जबाबदारी आणि मुंबईकर म्हणून ती जबाबदारी ती पार पाडण्याचं काम केलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या मुंबईसाठीच्या संघटनात्मक रणनीतीत खरोखर बदल झाला तर मुंबई महापालिकेत पडद्यामागून आदित्य ठाकरे विरुद्ध सचिन अहिर असं राजकीय द्वंद्व पाहायला मिळू शकतं। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण संभाव्य घडामोडींचा आढावा घेऊया। शिवसेनेची मुंबईसाठीची संघटनात्मक जबाबदारी सचिन अहिर यांच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते। महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेनेची मुंबईसाठीची जबाबदारी माजी खासदार राहुल शेवाळेंच्या खांद्यावर होती। मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना अपेक्षित यशापासून दूर राहिली, त्यामुळे शिवसेनेच्या मुंबईसाठीच्या रणनीतीत शिंदेंचा बदलाचा प्रयत्न आपल्याला दिसतोय। शिवसेनेची मुंबईसाठीची जबाबदारी आता सचिन अहिर यांच्या खांद्यावर दिली जाईल। एकसंध शिवसेनेत दाखल होण्याआधी सचिन अहिर हे एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। एकसंध शिवसेनेत दाखल झाल्यावर अहिरांवर अनेक जबाबदाऱ्या दिल्या गेल्या, पण त्यांची ओळख आदित्य ठाकरेंच्या निकटच्या वर्तुळातील नेते अशीच राहिली। ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरेंचं कार्यक्षेत्र प्रामुख्यानं मुंबई महानगरपालिका हेच आहे। अहिरांना आदित्य ठाकरेंसमोर उभं करून शिंदे त्यांच्यासाठी राजकीय आव्हान उभं करत असल्याचा निरीक्षकांचा होरा आहे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाई आणि लाठीचार्जच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेमध्ये सविस्तर उत्तर देण्याची शक्यता आहे। संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी स्पष्ट केलंय की सरकार चर्चेसाठी तयार असून गृहमंत्री यावर भूमिका मांडतील। मात्र या दरम्यान विरोधकांनी कोणताही गोंधळ घालू नये अशी अटही सरकारनं ठेवली आहे। मात्र शहा कधी बोलतील याची माहिती सरकारनं दिली नाही, त्यामुळे 3 आठवड्यांपासून या मुद्द्यावरून संसदेमध्ये असलेला गोंधळ आता तरी शमणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। गृहमंत्री अमित शहांनी जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलकांवर लाठीमाराचे आदेश दिले की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं असं आव्हान राहुल गांधी यांनी पुन्हा दिलं। अमित शहा यांचं वैयक्तिक निवेदन ऐकण्यात देशाला अजिबात रस नाही। लाठीमार गोळीबाराचे आदेश तुम्ही दिले की नाही आणि दिले नसतील तर तुमचे अपरोक्ष कोणी दिले असा सवाल राहुल गांधी यांनी केलाय। विरोधी पक्षानं चर्चा होऊ दिली तर गृहमंत्री अमित शहा संसदेत येऊन निवेदन देतील असं सरकारतर्फे जाहीर करण्यात आलं होतं। मात्र विरोधी पक्षाला त्यांचं स्टेटमेंट ऐकण्यात काहीही रस नाही। गोळीबाराचे आदेश कोणी दिले ते आधी जाहीर करा असं आव्हान राहुल गांधींनी दिलंय। जो हमारे स्टूडेंट्स पे दिल्ली में गोली चलाई गई, मारा गया, उसके लिए प्रधानमंत्री को अपोलोजाइज करना है। और तीसरी डिमांड, जो प्रधानमंत्री ने राम मंदिर ट्रस्ट पे अपने लोग बैठाए थे, जिन्होंने करोड़ों रुपए चोरी किए हैं सबके सामने, उस पर चर्चा हो। ये हमारे 3 डिस्कशंस थे। So now Mr. Amit Shah suddenly saying that he is ready to speak. We're not interested in his fantasy conversations. We're interested in whether he authorized or didn't authorize the shooting of our children. First, he should make that abundantly clear. After that,
the question of any discussion arises. That is the situation. And that is what the opposition is demanding. That is what we've been demanding for the last 15 days. And that is what we are continuing to demand. The other thing I'd like to point out is the character of the Prime Minister and the Home Minister. तर राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे नेते जे.पी. नड्डा यांनी उत्तर दिलंय. आपण पाहूया. राहुल गांधी संसद में और देश के नैरेटिव में हर दिन अपना गोल पोस्ट चेंज कर रहे हैं. उनका उद्देश्य संवाद करना नहीं है, बल्कि अराजकता फैलाना है. फिर गृह मंत्री जंतर मंतर के घटना पर बयान दे, इस बात पर अड़े. देखा जाए तो उनका कोई भी इरादा हाउस को न चलने देने का है. वह नहीं चाहते कि हाउस चले. मैं चैलेंज देता हूं राहुल गांधी को, आप सदन में आइए, हम चर्चा के लिए तैयार हैं और आपको मुंह तोड़ जवाब दिया जाएगा, यह भी बताना चाहूंगा. और भ्रम मत फैलाइए, कोई गोली नहीं चली है जंतर मंतर में और कोई गोली का ऑर्डर नहीं दिया गया है जंतर मंतर में. मुंबई पाठोपाठ आज दुपारी 4 वाजता पुण्यात भाजपची तिरंगा रॅली निघणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय इथे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. हाती तिरंगा रॅली घेत मुख्यमंत्री फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हे देशभक्तीचा नारा देणार आहेत. ही रॅली ललित महल हॉटेल चौकातून सुरू होईल आणि गरवारे चौकामध्ये समाप्त होईल. ललित महल हॉटेल चौक, ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुळलक चौक आणि गरवारे चौक असा या रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आलाय. तिरंगा रॅलीसाठी आज दुपारी 2 वाजल्यापासून फर्ग्युसन रस्ता बंद राहणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंच या तिरंगा रॅलीला विरोध केलाय. या तिरंगा यात्रेच्या स्वरूपामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होईल असं कारण देत राष्ट्रवादीनं विरोध केलाय. भाजपचे पुण्यामध्ये 119 नगरसेवक आहेत आणि या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी 100 टू व्हीलर्स घेऊन यात्रेत सहभागी होण्याचे आदेश आहेत. त्यामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होईल असं कारण देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या यात्रेला विरोध केलाय. तिरंगा यात्रेच्या निमित्ताने तरुणाई रस्त्यावरती उतरून एक राष्ट्रभक्तीचा हुंकार या माध्यमातून यावा म्हणून उद्या पुण्यात तिरंगा गौरव समितीच्या माध्यमातून तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आले आणि याचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे करणार आहेत. या संपूर्ण शहरामधनं त्या एका ठिकाणी पुणे शहरामध्ये एफसी रोड किंवा जेएम रोड या ठिकाणी सर्व लोक एकत्र होणार. तुम्ही विचार करा की 100 नगरसेवक 120 नगरसेवक 100 गाड्या त्या झाल्या, जवळपास 10,000 गाड्या, अजून इतर पदाधिकारी त्यांच्या 4-5,000 गाड्या, म्हणजे 15,000 टू व्हीलर एका वेळी रॅली करणं हे कुठलं राष्ट्रभक्ती याला होऊ शकत नाही. एकीकडे मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्र दौरा करत असताना दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सोलापूर दौरा केला. मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसात सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीसांवरती निशाणा साधलाय. फडणवीस, मी तुम्हाला आयुष्यात यशस्वी होऊ देणार नाही असं वक्तव्य जरांगेंनी केलं. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. जरांगे सातत्यानं सरकारमधील विविध मंत्र्यांवर आक्रमक भाषेत टीका करत असून त्यांच्याकडून अपशब्दांचा वापर केला जात असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. तसंच जरांगे यांच्या वक्तव्यावर सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याबद्दलही त्यांनी सवाल उपस्थित केला. संविधानाच्या पदावर बसलेला नसला कायद्याच्या चौकटीत काम करावं लागतं असे कोणाच्या लेकराचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी त्याला ते मंजूर करत आहे. ते प्रमाणपत्र रद्द करायसाठी प्रमाणपत्र पत्रकार इन्व्हेस्टमेंट करून दिलं. 5 दिवसाच्या आत त्वरित अवैध करण्याबाबत करावं अधिकाऱ्यांना देऊ. कारण यांच्याकडे ईडी करून दिला. अनेक मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जात असताना एकही मंत्री बोलत नाही, पक्षाचा पदाधिकारी बोलत नाही. आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय. आणि या सर्व गोष्टींचा परामर्श घेण्यासाठी मोहोळ मार्गे मी सोलापूरला येतोय. सर्व बांधवांना माझी विनंती आहे, ओबीसी विजयंती बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला आता एकीची वज्रमुठ बांधावी लागेल आणि या मनोज जरांगेला जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल.
कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या प्रयत्नामागे मराठा समाजातील एकनाथ शिंदे यांची क्रेज कमी करण्याचा डाव आहे का, अशी शंका मनोज जरांग यांनी व्यक्त केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारनं स्थापन केलेल्या शिंदे समितीनं मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम केलं, असंही जरांगे म्हणाले. मराठ्यात जी क्रेज निर्माण झाली एकनाथ शिंदेची, ती उठण आपण रद्द तरी करू, ही सुद्धा प्लॅन असण्याची दाट शक्यता आहे. एकनाथ शिंदेचं जी मराठा समाजात एक क्रेज झाली, या माणसानं नोंदी शोधल्या, त्याने का फुकट नाही दिल्या, जीव जाळावा लागला, आम्हाला आंदोलन करावं लागलं. पण शिंदे समिती गठीत करून एकनाथ शिंदे साहेबांनी नोंदी शोधल्या, रद्द करायचं काम बावनकुळेसारख्या लोक करायले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची 1 ऑगस्टपासून ठिकठिकाणी सदस्य नोंदणी सुरू आहे. दक्षिण मुंबईतील महाविद्यालयांना भेट दिल्यानंतर अमित ठाकरे पूर्व उपनगरातल्या महाविद्यालयांना भेटी देणार आहेत. अमित ठाकरे कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. जनसीच्या आंदोलनात मनसेनं ज्याप्रमाणे पाठिंबा दिला ते पाहता अनेक जण मनसे विद्यार्थी सेनेत नोंदणी करतायत आणि त्यामुळे तरुणांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न जसा प्रत्येक पक्ष करतोय, त्याचप्रमाणे मनसे देखील विद्यार्थ्यांशी या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून कनेक्ट होतीये. माथाडी कामगारांना आर्थिक अडचणीत मदत होण्याच्या हेतून स्थापन करण्यात आलेल्या बाबूराव रामिष्टे माथाडी कामगार सहकारी पतपेढीत तब्बल 6 कोटी 67 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणी 7 पेक्षा अधिक जणांविरोधात वाशीच्या एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण अजूनही कोणाला अटक करण्यात आलेली नाही. माथाडी कामगारांच्या नावानं बनावट स्वाक्षरी करून त्यांच्या नावावर पतपेढीमध्ये 6 कोटी 67 लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आलाय. आमच्या कामगारांना एका साईडला घेऊन तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड द्या, तुम्हाला आम्ही असं 4% देतो, 5% पैसे तुम्हाला आम्ही देतो असे सांगून काय कामगारांकडून कागदपत्र घेतली. त्याला 1 वर्ष होऊन गेले. अर्जानंतर तुमची छाननी करून तुम्हाला ते कर्ज तुमच्या अकाउंटवर चेक वाटला जातो, पण आमच्या अकाउंटवर ते आलेलं नाही. प्लस आम्ही त्या संस्थेचे सभासद नाही आणि त्या युनियनचे सभासद नाही आणि बाबूराव रामेष्टे ह्या पतसंस्थेचा आमचा काही सुद्धा विषय नाही. आमच्या 2 मुकदमांनी किरण मोठे आणि भरत मोठे यांनी फसवणूक केली आमची आणि त्यानंतर त्यांनी 25 लाखाचं कर्ज काढलं बाबूराव रामेष्टे पतपेढी म्हणून आहे तिथून, आणि त्यांना अटक व्हावी. आम्हाला माहिती नाही, आम्हाला सही नाही आमची, कधी आधार कार्ड घेतलं नाही, पॅन कार्ड घेतलं नाही, बोगस कर्ज चढवलंय. तिथून लेटर आल्यानंतर आम्हाला कर्ज भरा म्हणून सांगितलं त्यांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.